भाई 3च महिन्याच्या आज 2 बोटाचा विषय इतका गाजेला का नाही जळकुड्यांच्या बुडा लागलेली. तर जय श्रीराम भावांनो, मी गावले ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आजकाल कुणी उठतंय 2 बोटाचा विषय करते भाई. माझ्यासारखा ब्लॉग बनवून दाखवला ना तर इंस्टाग्राम डिलीट करून टाकेन डायरेक्ट. भाई सकाळ सकाळ उठून डायरेक्ट गोड्याची भिंगरी करीत होतो. म्हणलं आज तुला लय लाड आलेला आहे त्यामुळे तुला जरा धुमसायला लागणार. भाई तुला सावलीत लावलं तू परमा पीठ माग केलं त्यामुळे तुला आता जरा धुमसायची गरज आहे. घोडा रानात आला की समजून जायचं गोल्या ब्लॉगर गावात आलेला आहे त्यामुळे गोल्या ब्लॉगरला फोन कोणी करू नये. भाई आम्ही जरी गावात कापीत असलो तरी आम्ही रेड बुल शिवाय पेत नाही. मग तुझ्या पप्पाच्या परीची किती लायकी ती म्हणतात ना समजण्यावाला की इशारा काफी त्यातली गते. आम्ही जरी रेड बुल पेत असलो ना तरी देवा तुझ्यासाठी कवर थांबू शकतो त्यात काय नाद नाही. भाई आपले सगळे मित्र आरतीला आले होते पण ती म्हणले गोल्या ब्लॉगर आला नाही मला एखादा व्हिडिओ तर होऊन जाऊ दे. ती मोकर 2 बोटाचा विषय करतो. त्यांना म्हणलं भाई 2 बोटाचा विषय गोल्या ब्लॉगरने गाजला का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मला मामाच फोन आला. मामाला पटकेच घरी आपल्याला पारगाव यात्रेला जायची. आर म्हणलं आता नाद राहिला पारगाव यात्रेला गेलो भाई. पारगावचं मंदिर पाळणे फिरणे असले सजिले होते का नाही त्याचा नाद नाही. आर म्हणलं आता नाद राहिला गड्या. पारगावकरांनी मोकरदान कौठून दिलाय. आमचा मामा मला म्हणतात पहिली स्टिंग घेऊन ये. पहिली स्टिंग टाकाल्याशिवाय काय मग यंत्र लागणार नाही. चिरकुट तेवढ्यात म्हणतोय तुम्ही स्टिंग हाणताना मी काय तशीच बोंबलत बसू काय. 1 हिलची बाटली 60 रुपयाला आहे. त्यात 8 हिल तर 20 रुपयाची स्टिंग आहे. तेवढ्यात मला रुद्र भेटला. म्हणलं तू कोणत्या देवाच्या पाया पडून आला तर नासक्या. म्हणलं नासक्या आता जातो मी घरी. मोकर 60 रुपयाला टोपी टाकली तुम्हाला